महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेचा आताच एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे आणि त्यासोबत आजपासून बघा लाडक्या बहिणींना आजपासून डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बघा ज्या बहिणींना 1500 रुपये आले असतील त्या बहिणींना परत एक मेसेज येतोय 1500 रुपयाचा, म्हणजे दुसरा हप्ता नाही तुम्हाला डबल हप्ता वाटप होतोय। एप्रिलचा हप्ता तुम्हाला डबल हप्ता वाटप होत आहे। पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा। अतिशय आनंदाची बातमी बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे। डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे, तो सुद्धा 1500 रुपये प्रमाणे, आणि आता परत 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे। बघा आता लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांगतो, आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता डबल हप्ता कशामुळे तुम्हाला मिळतोय आणि कोणत्या बहिणींना दिला जातोय ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगत आहे। आताची ब्रेकिंग न्यूज तुम्ही इथं पाहू शकता की महिलांच्या खात्यात आत्ताच पैसे जमा झालेले आहे। आता या 4 वाजेपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। 4 वाजेपासून बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेला आहे, जो आपल्याला JR दिसून येतोय की तुम्ही इथं पाहू शकता। मेसेज सुद्धा येत आहे की बहिणींना पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे, अशा 1500 रुपयाचा मेसेज बहिणींना येतो आहे। आता तुम्हाला सुद्धा पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर आले नसतील तर अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला डबल मेसेज येणार आहे। तुम्हाला दुसरा जो मेसेज येणार आहे, भरपूर बहिणींना 1500 प्लस 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। तुम्हाला मेसेज आला नसेल काळजी करू नका, येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा मेसेज येणार आहे। आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे, आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत ते सर्वात अगोदर सांगतो, आणि कोणत्या जिल्ह्यात उद्या पैसे येणार आहेत ती सुद्धा माहिती मी सांगणार आहे। आणि डबल हप्ता कशामुळे बहिणींना दिला जातोय, एप्रिलचा हप्ता डबल हप्ता कशामुळे दिला जातोय ते सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आणि मे महिन्याचा हप्त्याची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे। मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे। आता बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर आपण ही बातमी पाहूया की बहिणींना डबल हप्ता कशामुळे वाटप होतोय आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो। सर्व माहिती जर तुम्हाला आवडली, जर तुम्हाला डबल हप्त्याचे पैसे भेटले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून टाका। आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आपण घेऊन आलोय। सर्वात प्रथम आपण ही माहिती पाहूया की डबल हप्ता कशामुळे वाटप होतोय, त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची नाव सुद्धा सांगणार आहे। तर सर्वात अगोदर आपण पाहूया डबल हप्ता कशामुळे वाटप होत आहे। आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेविषयी। महाराष्ट्रामध्ये एप्रिलचा हप्ता जो आता तुम्हाला वाटप झालेला आहे तो मे महिन्यामध्ये वाटप झालेला आहे। कदाचित 2-3 तारखेच्या आज तुमच्या खात्यात जमा झाला असेल असं आपल्याला दिसून येत आहे। पण आता मे महिन्याचा जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो आता याच महिन्याच्या म्हणजे आताच तुम्हाला दिला जाणार आहे। वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। सरकारचा मोठा निर्णय आहे। एप्रिलचा आता तुम्हाला जो हप्ता वाटप होतोय कशामुळे दिला जातोय डबल हप्ता, एप्रिलचा हप्ता उशीर झाल्यामुळे बहिणींना आता वाट पाहावी लागली, पण आता एप्रिलच्या हप्त्याची तुम्हाला वाट पाहावी लागली उशीर झाल्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता आता सुरू केलेला आहे। बघा आता तुम्हाला उशीर होणार नाही, आता तुम्हाला डबल हप्ता दिला जाणार आहे। पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लगेच सुरू, 11व्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहे। बघा आता तुम्हाला चेक सुद्धा दिसत असेल, इथं तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा 11व्या हप्त्याची निधी मंजूर झालेली आहे। म्हणजे बहिणींना आता एप्रिलच्या हप्त्यासाठी जसं वाट पाहिली तसं आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहायची काही गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे, ते सुद्धा लाडक्या बहिणींना हप्त्यासाठी आता 11 हप्त्याची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। लोकमत पेपरला न्यूज आलेली आहे नागपूरहून। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना इथं पाहू शकता सर्वात अगोदर पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, आणि इथं पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेकवर साईन केलेली आहे। बघा चेकवर साईन सुद्धा झालेली आहे की लाडक्या बहिणींना आता जवळपास 101 कोटी 40 लक्ष रुपये बहिणींचा जो चेक आहे त्यावर साईन झालेली आहे। तो चेक साईन होताना आपल्याला दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे, बघा ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बहिणींसाठी मोठी
खुशखबर समोर आलेली आहे की बँकेमध्ये पैसे जमा होत आहे. ठीक आहे, बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की बहिणींना आता बँकेत पैसे जमा होत आहे. अतिशय उत्साह आपल्याला दिसून येतोय की बहिणींना डबल हप्ता मिळतोय. लाडक्या बहिणींना तो जो डबल हप्ता दिला जातोय तो तुमचा मे महिन्याचाच हप्ता असं सुद्धा आपल्याला सूत्राने माहिती दिलेली आहे. पण सूत्राचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना जे पैसे येत आहे तो मे महिन्याचा हप्ता आणि तो तुमचा एक डबल हप्ता मिळून तुमच्या बँक अकाउंटला जमा होत आहे. आता आपल्याला ज्या बहिणींना पैसे आले असतील ते त्यांना मे महिन्याचा हप्ता आहे का 1500 असं त्यांना वाटत आहे. पण सूत्राने माहिती दिलेल्याप्रमाणे हा तुम्हाला डबल हप्ता एप्रिलचा वाटप झालेला आहे. कारण मे महिन्याचा जो तुम्हाला हप्ता येणार आहे तो तुम्हाला 1500 रुपये नाही, तो तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. बघा, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे मे महिन्याचा. जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे आले असते. पण तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला असेल म्हणजेच तुम्हाला डबल हप्ता वाटप झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जो आता तुम्हाला मेसेज आलेला आहे तुम्हाला डबल हप्त्याचेच 1500 रुपये आलेले आहे अशा आपल्याला सूत्राने माहिती दिली. त्यांना मे हप्ता जमा होणार आहे. बघा, आता मे महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे, तो सुद्धा 2100 रुपये प्रमाणे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी पैसे राज्य सरकारने सुरू केलेले आहे. सर्व बँकांमध्ये आता पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. चेकवर साईन झालेली आहे आपल्याला दिसून येईल. आता फक्त एक काम करावं लागेल. बघा, बहिणींना हे काम करावं लागेल तरच तुम्हाला हप्ता वाटप होईल, नाहीतर तुम्हाला हप्ता वाटप होणार नाही. कुठलं ते काम असणार आहे, हे काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही. कारण दुसरा हप्ता जो वाटप होणार आहे तो आता कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ती तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला डबल हप्त्यासाठी हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता मिळेल, नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या. आता आपण जिल्ह्यांचे नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कुठलं ते काम असणार आहे तरच तुम्हाला डबल हप्ता दिला जाणार आहे. राज्य शासनाने जे पैसे वाटपचा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे, कोणतं ते काम असणार आहे ते करून तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे. आता आपण जिल्ह्यांचे नावं पाहूया. जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करणं अतिशय गरजेचं आहे. माहिती आली आहे की लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी माहिती समोर आलेली आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक नसेल त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार नाही. आता ही स्कीम 1500वरनं 2100वर आलेली आहे. तर 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला 10वा हप्ता वाटप होतोय. 10वा हप्त्याचे जे पैसे तुम्हाला जमा होणार आहे ते 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता तुमचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असणे गरजेचे आहे. त्याच बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. आज राज्यातील शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये राहिलेले पैसे वाटप होणार आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील. सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया की लाडकी बहीण योजनेविषयी कोणत्या बहिणींना पैसे देण्यात येणार आहे, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही त्याची एक माहितीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. हा शेवटचा दिवस आहे. ज्यांना अजून मेसेज आलेला नाही त्यांनी फक्त मोबाईलचे मेसेजची वाट पाहू नका. बघा, जर एप्रिलचा हप्ता अजूनही तुम्हाला आला नसेल तर आज शेवटचा दिवस आहे. आत्ता जरी तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका. तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार आहे, नाहीतर तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. मेसेजची वाट पाहत बसू नका. तुम्ही बँकेत जाऊन स्वतःहून चेक करून घ्या. जर पैसे आले नसतील तर तुम्ही हे काम करा तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिला जाईल, नाहीतर एप्रिलचा हप्ता तुम्हाला येणार नाही. अर्जंटमध्ये एक काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण एप्रिलचा हप्ता वाटप आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय गरजेचा आहे. कारण एप्रिलचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होतोय. त्यासाठी वेगवेगळे निर्णय लागू केलेले आहे, वेगळे नियम लागू केलेले आहे. ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय. माहिती अनुसार बाकीच्या बहिणींना आता 500 रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. जवळपास 8 लाख बहिणींना फक्त 500 रुपये राज्य शासनाचा निर्णय आहे की फक्त 500 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. हे 500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे? ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या बहिणींच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा होणार. अशा 8 लाख बहिणी आहेत
ज्या नमो शेतकरी योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पण फॉर्म भरलेला आहे, अशा बहिणींना फक्त 500 रुपये येणार आहे लाडकी बहीण योजनेचं. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नमो शेतकरी योजनेसाठी आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे की नाही. बघा, लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून 2100 रुपये झालेला आहे. त्याबद्दल अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावे लागतील. आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागणी करण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींकडून आता 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या बहिणी कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार पुढील महिन्याचा हप्ता 2100 प्रमाणे तुम्हाला देण्यासाठी कागदपत्र दिले नाही तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाही. बघा, कोणकोणते कागदपत्र असणार आहे, हे कागदपत्र कुठून काढायचं आणि कुठं जमा करायचं 2 मिनिटात लगेच तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे, आता कागदपत्राबद्दल सर्वात प्रथम माहिती पाहूया कोणकोणते कागदपत्र असणार आहे. कारण कागदपत्राची मागणी कशामुळे होत आहे, कारण तुमचं आता 1500वरून स्कीम 2100वर आलेली आहे. 600 रुपयाची वाढ प्रति महिना तुम्हाला झालेली आहे. म्हणून तुम्हाला 2 कागदपत्राची गरज याच महिन्यापासून असणार आहे. 2 कागदपत्र जर तुम्ही जमा केलं पुढील तुम्हाला कागदपत्राची काही गरज नाही. आम्ही 2100 रुपये देणार असं वचन दिलं होतं, ते आम्ही आता पूर्ण केलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. जे आम्ही बोलून दाखवलो ते आम्ही करून दाखवणार. आम्ही घोषणा केली आहे की 2100 रुपये प्रमाणे देणार म्हणजे तुम्हाला आता प्रति महिना 600 रुपयाची वाढ झालेली आहे. ज्यांना अजून पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं. बघा, ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं ही माहिती अतिशय गरजेचं आहे. त्यांच्यासाठी माहिती, त्यांना अजून पैसे मिळाले नाही त्यांनी काय करायचं. बघा, फक्त मेसेजची वाट पाहू नका. अर्जंटमध्ये स्वतः बँकात जाऊन महिलांनी मोबाईल नंबरद्वारे या तुमच्या बँक खात्याद्वारे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्यात जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे हे माहितीसुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण प्रत्येक बँकात पैसे जमा होत नाही. बँकांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. या बँकेपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होत आहे. आणि जर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँक खात्यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणं थोडं अवघड होतं आहे. ठीक आहे, त्यासाठी आता माहिती पाहूया आपण कोणकोणत्या बँक आहे. इथं लिस्ट पाहू शकता. या बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा चेक करू शकता तुम्हाला पैसे आले की नाही. इथं बँकांच्या समोर इथं नंबर दिसतोय. ठीक आहे, या नंबरला तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि चेक करायचं आहे की तुम्हाला पैसे येणार की आले की नाही ते तुम्ही 1 मिनिटात चेक करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून हा नंबर घेऊ शकता. ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेला फक्त तुमचा नंबरने मिस कॉल द्यायचं. ठीक आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणासुद्धा मी तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींसाठी ही मोठी घोषणा आहे. बहिणींसाठी आता दादांनी पूर्ण वादा पूर्ण केलेला आहे. बहिणींना अजितदादाचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आता कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणते ते नियम आहेत ते आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ते आपण जाणून घेऊ. त्यानंतर तुम्हाला नियमसुद्धा सांगतो कोणते ते नियम असणार आहे. सर्वात प्रथम या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. हे 15 जिल्ह्यांची यादी इथं पाहू शकता. 10वा हप्ता जो वाटप होणार आहे या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे बुलढाणा. बघा, इथं सर्वात प्रथम बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर अकोल्याला पैसे वाटप होतील. त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर नाशिकला, त्यानंतर धुळ्याला, मुंबईला पैसे वाटप होणार 10वा हप्ता. नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, आता जळगाव असो, त्यानंतर नांदेड, पुण्याला पैसे वाटप होणार आहे. कोल्हापूर आणि नागपूर अशा 15 जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे पैसे वाटपची. ठीक आहे, 10वा हप्ता वाटप होणार आहे. क्रायटेरियामध्ये ज्या बहिणी बसल्या त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आता बँकांची लिस्ट जारी केली आहे की बँकांमध्ये आता 10वा हप्ता जे बँकांकडे जमा करण्यात आलेला आहे की तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतील. हे कोण ट्रान्सफर करतं? बँक थ्रू तुमच्या अकाउंटला पैसे येतात. कोणकोणत्या बँकांना लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे? सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँक यामध्ये लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्राकडून शासनाकडून ही माहिती आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पैसे आलेले आहे. युनियन बँकवाल्यांकडे पैसे आलेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राकडे पैसे आलेले आहे. HDFC बँक,
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक या बँकेंपैकी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना याचं झेरॉक्स तुम्ही दिलं असेल तर या बँकांमध्ये तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला 10वा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा सांगा. तुमचं कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमचं खातं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.